आणि या फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे या रिहान इंडिया बजाज गोडसे वय या संघाला. मागील 3 सामन्यामध्ये या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक भावेश पवार यांनी पटकावलेलं आहे या. आपण याने हॅट्रिक पाहतो या विकेटची हॅट्रिक पाहतो षटकार चौकारांची हॅट्रिक पाहतो मात्र मॅन ऑफ द मॅचची हॅट्रिक त्यांनी या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रस्थापित केलेलं आहे. आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक देखील भावेश पवारच्या नावे पाहायला मिळते. अनेक विक्रम खरं तर या स्पर्धेमध्ये गोडसे ब संघाने रचलेले आहेत. सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम साई स्पोर्ट्स खारबाव संघाविरुद्ध 102 धावा निर्धारित 4 षटकामध्ये कोटून काढण्याचा विक्रम देखील या संघाने केलेला आहे. त्यानंतर वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम भावेश पवारच्या नावे आहे. 51 धावा या स्पर्धेमध्ये त्यांनी या एका इनिंगमध्ये कोटून काढलेले आहे. आणि या मॅन ऑफ द मॅचच्या हॅट्रिकचा देखील विक्रम त्याने केलेला आहे. तर वळू आपण सामन्याकडे या पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज जतीन राणे. पहिला दिवस यशवंत स्मृती राहणार संघाच्या नावे राहिलो होता. दुसऱ्या दिवसावर अधिराज्य पाहायला मिळालं होतं किरण रमेश भोईर फॅम टीम आवा स्पोर्ट्स भिनार संघाचं. क्रिकेटचे खंदे समर्थक भिनार गावचे समाजसेवक रमेश भोईर साहेब देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद रमेश भोईर साहेब, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जतीन राणे गोलंदाजी ट्रॅकवर उंचपुरा असा गोलंदाज युवा गोलंदाज ज्या गोलंदाजाने खूप प्रभावित कामगिरी नक्कीच या स्पर्धेमध्ये केलेली आहे. तर सामना करेल फलंदाज सूरज केने. इथे मात्र इनसाइड आउट. पहिल्याच चेंडूवर पहिला ब्लास्ट इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल मिड ऑफच्या डोक्यावरून सीमा पार. लॉंग ऑफच्या वरून हा षटकार. नक्कीच आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून हा फटका केलेला आहे. सूरज केने या षटकाराने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक टोळी जंग षटकार. आज खेळपट्टी मात्र फलंदाजाच्या प्रेमात पडले आणि गोडसे संघाच्या फलंदाज जास्तच प्रेमात पडलेले आहे. खरं तर आपण पाहतोय की व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला आहे, मात्र खेळपट्टीने भरभरून प्रेम गोडसे संघाच्या फलंदाजांवर केलेलं आहे. येलो स्कोर ऑफ द विकेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट इजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही. चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढून होती. धावपलीकडे 16 धावा. स्वप्न सुरुवात फ्लाइंग स्टार्ट मागील 2 सामन्यामध्ये भावेश पवार बरसला होता आणि आता मात्र सूरज केने बरसताना पाहायला मिळतोय. पॉझिटिव्ह ॲप्रोच आपण पाहतोय. अक्षरश आपण पाहतोय जतीनचा खरपूस समाचार घेतला जातोय. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टॉल वसूल. चेंडू सीमा पार. षटकार. आणि हेच चित्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. हैदम हैदम गोडसे ब संघ आता कोणाला घाबरत नाही आणि ते दाखवून देखील दिलेलं आहे गोडसे ब संघाच्या फलंदाजाने. खास करून पहिल्या 2 सामन्यामध्ये 3 सामन्यामध्ये भावेश पवार आणि आता मात्र आपण पाहतोय सूरज केने. सूरज केने याचा नक्कीच या खेळपट्टीचा एक आतुर नाद आहे, कारण याच मैदानावर सिटी क्रिकेटचा जो इव्हेंट घेतला गेला होता त्या इव्हेंटमध्ये सलग 8 चेंडूमध्ये 8 चौकार ठोकण्याचा विक्रम देखील सन ऑफ गोडसे सूरज केने याने केला होता. आणि आता मात्र आपण पाहतोय षटकार चौकारमध्ये डील करताना. इथे मात्र पंच किल्ल्या चेंडूला चेंडू निघून जाते डीप पॉइंट रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
चौकारीने संघाची धावसंख्या 26. सध्या धावा होत नाहीत. आता आपण पाहतोय कल्पेश धावा वाहत आहेत, ज्याप्रमाणे नक्कीच तुटून पडलाय फलंदाज. यावेळी मात्र आणखीन एक चांगला फटका आणि हा चेंडू देखील इथे मात्र अडवला जातोय वार्ड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये. आणि मैदानी पंचांनी इथे मात्र रनआउटसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. आमचे तिसरे पंच नक्कीच दिलीप पाटील सर. संजय पाटील सर. पुढे बॅचचे अतिशय विस्फोटक फलंदाज कालवरा गावचे सदानंद म्हात्रे यांच्याकडून गोडसे व संघाला आणि खास करून सूरज केने, भावेश पवार आणि पवन केनेसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्या खूप खूप धन्यवाद सदानंद म्हात्रे. पुढे बॅचचे अतिशय विस्फोटक फलंदाज आहेत आणि त्यांच्याकडून या शुभेच्छा दिल्यात. त्यांनी या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धावचीसाठी मात्र इथे मैदानी पंचांनी या तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. सध्या कंट्रोल रूम मध्ये आपण तिसरे पंच संजय पाटील सर यांना पाहतोय, तर मैदानी पंच ऑन ग्राउंड आपण पाहतोय दिलीप पाटील सर आणि श्याम पाटील सर. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जाते. टच अँड गो नक्कीच खूप क्लोज निर्णय आहे आणि पंचांकडून देखील हा निर्णय देताना थोडासा वेळ घेतला जातोय, कारण क्रुशियल मोमेंट आहे, कारण महत्त्वाचा सामना आहे आणि का नसावा. हा वेळ घेतला गेला आणि अखेर पंचांचा निर्णय रेड सिग्नल, कारण क्रीजमध्ये भावेश पवार पोचू शकलेला नाही आणि भावेश पवार आपण पाहतोय खेळाडू वृत्ती दाखवताना पंचांच्या निर्णयाचा आदर करताना आपण पाहतोय लगेच तंबूचा रस्ता देखील त्याने पकडलेला आहे. आणि पहिला फलंदाज बाद होतोय धावची स्वरूपाने भावेश पवार. मागील 3 सामन्यामध्ये हिरो, या 4थ्या सामन्यात ठरतो झिरो.
आणि डायमंड डकवर बादून भावेश पवार हा पॅव्हलियनमध्ये परतलेला आहे. इथे मात्र मिस टाईम फटका फासलेला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र झेल तिथे कॅरी करू शकला नाही. हाफ टाइम टफ चान्स होती आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावे ते पूर्ण करतायत. या 2 धावेंनी या रेहान इंडिया बजाज गुरसेफ ब संघाची धावसंख्या वाढून होते ते 10 प्लेवर 29 धावा 29 लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस प्रणव भोईर आपण पाहतोय ज्या खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. कंट्रोल पुलचा फटका आपण पाहतोय गॅप शोधू शकले नाही. मिड रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. प्रणव भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण अष्टपैलू त्यांनी सिद्ध केलेलं आहे. तर आतापर्यंत तब्बल 70 धावा आणि 7 विकेट अशी ऑलराऊंडर कामगिरी या स्पर्धेमध्ये त्याची पाहायला मिळालेली आहे. इथे जवळजवळ वाईट चेंडू खेळून काढलेला आहे. पॉइंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप पॉइंट रिझनला थोडंसं मिसफील पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा मिळतो फलंदाजांना. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावींनी गुरसेफ ब संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 32 धावा. दुसरं षटक मार्ग असते या प्रणव भोईर दुसरं षटक चालतोय. तर यावेळी सामोरं जाईल फलंदाज सलामीवीर सूरज केने. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. उंच आणि लांबच लांब सूरज केनेच्या बॅटमधून हा षटकार. सूरज केनेसाठी एक सोळं संधी आहे हॅट्रिकसाठी. या साहिल पाटील आणि या प्रणय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. सूरज केने जर षटकांची हॅट्रिक पूर्ण करतोय तर गोलंदाज प्रणव भोईर. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र फटका फसला आणि चेंडू क्षेत्ररक्षक हातात बसला. दुसरा फलंदाज बाद होतोय गुरसेफ ब संघाचा सूरज केनेच्या रूपाने. सूरज केने हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना नेव्ही बॅटर आता मात्र A1 पवन येतोय. पवन केने खेळपट्टीवर दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतले. मात्र बाद होण्यापूर्वी चांगली फलंदाजी सूरज केने याने केलेल्या 8-9 चेंडूमध्ये 35 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. सुप्रसिद्ध वडगाव पेंटर दयानंद पाटील साहेबांच्या दरम्यान इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. व्यापीटाईजवर विराजन मान्यवर आपण पाहतोय आणि सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. प्रणव भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट गोलंदाजी करताना. इथे मात्र हेलिकॉप्टर आणि लँड होईल सीमा पार हा षटकार. A1 पवनच्या बॅटमधून A1 ब्रँडेड षटकार. दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्ती धावसंख्या धाव प्लेवर पाहायला मिळते ती 44 धावा. 22च्या प्रति षटकामागे नक्कीच धावा आपण पाहतोय. 22च्या सरासरी प्रति षटकामागे धावा जगल्यात रेहान इंडिया बजाज गुरसेफ ब संघाने धाव प्लेवर 22 धावा 44 धावा 22ची सरासरी पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि या सरासरीने जर धावा जळकल्या गेल्या तर नक्कीच 88 धावा आपल्याला 4 षटकांती पाहायला मिळतील. तसे या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील गुरसेफ संघाच्या नावे आहे ज्याने 4 षटकामध्ये 102 धावा करून काढल्या होत्या.
अनेक विक्रम आज नक्कीच गुरसी ब संघाने या स्पर्धेमध्ये प्रस्थापित केलेले आहेत. अर्धशतकाचा विक्रम देखील गुरसी ब संघाच्या नावे. त्यानंतर आपण जर बघितलं तर सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील ब संघाच्या नावे. गोलंदाजीमध्ये दुसरा बदल, गोलंदाजी मार्गवर गोलंदाज दिनेश भोईर जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, जे सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे सुपुत्र रोहन भोईर आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. आउट स्पोर्ट्स बिनार संघाचे नक्कीच एक काल गाजवला होता आणि त्या कालामध्ये आपण जर बघितलं तर दिनेश भोईर एका उत्कृष्ट सलामीचा फलंदाज म्हणून आउट स्पोर्ट्स बिनार संघाकडून नेहमीच पाहायला मिळत होता आणि त्यांचे सुपुत्र आता गोलंदाजी ट्रॅकवर रोहन भोईर. इथे क्लीन बॉल, पहिल्या चेंडू विकेटचा क्रॉप प्राप्त करताना आपण बघतोय रोहन भोईर. फलंदाज बाद संदेश केने याची संपुष्टात केली. आवाज स्पोर्ट्स बिनार संघ आपण पाहतोय सध्या खेळताना आणि या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय या ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक अर्थात चॅम्पियन ट्रॉफी या आपण पाहतोय आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीचं पहिला विजेतेपद याच संघाने या आरशी पाटील फाउंडेशन या मैदानावर पटकवण्याचा पराक्रम केला होता. म्हणजे भिवंडी तालुक्यामधील पहिला विश्वचषक ग्रामीणचा आवाज स्पोर्ट्स बिनार संघाचे नावे. तो संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आरशी पाटील फाउंडेशन मैदानावर त्याने या चषकावर नाव कोरलं होतं. त्या संघामधील सध्या दोनच खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये लिटिल मास्टर सुनील भोईर आणि किरण भोईर. इतर 9 खेळाडू या संघामध्ये आता नव्याने सामील झालेले आहेत. DD ग्राउंड भिनार इथेही नक्कीच क्रिकेट लावली. आई वजश्री चषक निंबवली या चषकामध्ये देखील या संघाने चांगली कामगिरी केली होती. आता त्या चषकावर गोरसी ब संघाने नाव कोरलं होतं आणि त्यानंतर कोंढेरी चषकावर देखील गोरसी ब संघाने नाव कोरलेलं आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल आपण पाहतोय या मेघनाथ आल्या पावली माघारी परतताना. फलंदाज किशोर मुकादम आता मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. तू चल माई आया अशी स्थिती आपण पाहतोय, कारण संदेश केने या बाद झाला होता आणि या त्यानंतर त्याचा भाऊ मेघनाथ केने देखील बाद होऊन पॅलोमध्ये परतताना. बंधूंची जोडी नक्कीच गोरसी ब संघाकडून आपण पाहतोय. खरं तर बंधूंच्या 3 जोड्या गोरसी ब संघामध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये आपण पाहिलं तर भावेश पवार, ऋषभ पवार, पवन केने, या मेघराज केने, संदेश केने आणि मेघनाथ केने या 3 भावांच्या जोड्या या संघामध्ये पाहायला मिळतात. रोहन यांनी सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट चटकवले आणि विकेट हॅट्रिकवर आता मात्र हा गोलंदाज येऊन ठेपलेला आहे. हॅट्रिक बॉल आहे. न्यू बॅटर किशोर मुकादम. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. बंद में दम, नाम आहे किशोर मुकादम. किशोर मुकादम दमखम दाखवताना आपण पाहतोय मैदानामध्ये आणि या स्कोरिंगच्या माध्यमातून नेहमीच दमखम दाखवणारे आमचे सहकारी ज्ञानेश्वर मुकादम ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून देखील गोरसी ब संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा अनादर, आणखीन एक षटकार, 2 में 2 ठोक डाले. तर 56 धाव आपल्याकडे झलकल्या जातात रेहान इंडाबाजेस जयबाजन गोरसी ब या संघाच्या. विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते या गोरसी ब संघाकडून. या अगोदर बरसला होता सूरज आणि त्यानंतर मात्र हात खोलताना आपल्याला पाहायला मिळतोय किशोर मुकादम. दमखम दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय.
सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट आणि त्यानंतरच्या सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. या गोलंदाजीचं पृथक्करण जर पाहायचं झालं तर यावेळी मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बीट केलेला आहे. या एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. लेगबॅटचा इशारा तो पंचांकडनं धावसंख्या 59 धावेने पुढे सरकते. धावफलकावर 57-57. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय भाऊ पाटील फॅम टीम रेहान इंडियाबाजेस गुरसैब, आवा स्पोर्ट्स भिनार विपक्ष रेहान इंडियाबाजेस गुरसैब या दोन संघामधील हा सेमीफायनलचा सामना आपण सध्या पाहतोय. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी या पॉईंटच्या डोक्यावरून चिरून निघून जात आहे. डीप पॉईंट रिजन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. तीन षटकांची समाप्त झाली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर गुरसैब व संघाची धावसंख्या पाहायला मिळते. ती धावफलकावर 61 धावा. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतोय श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित जयकुमार चषक 2024 या स्पर्धेमध्ये दुपारच्या 17 नंतर सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. सेमीफायनलचा सामना आपण पाहतो. या अगोदरच लेकेरच्या आधारे यशवंतस्फूर्ती राहणार महेंद्र नाईक यांचा संघ या संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले आहे आणि सध्या उपांत्य फेरीचा सामना या सामन्यात विजय संघ नक्कीच अंतिम सामन्यामध्ये राहणार संघाशी लढत देताना पाहायला मिळेल आणि ही गोल्डन ट्रॉफी नक्कीच कुठला संघ उचलेल याचं उत्तर आज आपल्याला मिळेल. यावेळी फुलटा चेंडू इथे मात्र फटका फसलेला आहे आणि झेल तिथे सोडला जातोय. हे आपण पाहू शकता. स्लॉफी वर्क पाहायला मिळते. धावांची लयलूट करताना फलंदाज देखील आपण पाहतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळतात 63 धावा. प्रणय भोईर शेवटचं षटक करण्यासाठी आलेलं आहे. इथे मात्र अगदी आपण पाहतो कार्पेचे सहारे चेंडू टोललेला आहे डीप मिड ऑन रिजनमध्ये. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करताना सिंगलने संघाची धावसंख्या 64 वर पोहोचते. 64. सेमीफायनलचा सामना आपण उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. रेहान इंडियाबाजेस गुरसैब विपक्ष आवा स्पोर्ट्स भिनार या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. व्हॉट अ कॅच. आणि नक्कीच कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द मॅच नाही तर कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वागवट ठरणार नाही. सुनील भोईर चेंडू खाली आणि नक्कीच आपण पाहतोय सुरेख झेल त्याच्या माध्यमातून. A1 पवनचा A1 झेल. खरं तर आपण पाहतोय सुनील भोईर आउटफील्डचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि एनआर बोडपाडा जो सिटी क्रिकेटमध्ये संघ बलाढ्य संघ म्हणून गणला जातो त्या संघामध्ये सुनील भोईरची वर्णी खास फिल्डर म्हणून नक्कीच लावली जायची. म्हणजे सुनील भोईरच्या फिल्डिंगचं महत्त्व किती आहे. एनआर बोडपाड्यासारख्या मोठ्या संघामध्ये त्याची नक्कीच जागा एक फिल्डर म्हणून आपल्याला पाहायला मिळायची आणि हे ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. स्वतःला नक्कीच झोकून दिला होता. चेंडू पडू दिला नाही, स्वतः पडला आणि A1 पवनचा A1 झेल त्यांनी इथे समाप्त केला आहे. कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट. न्यू बॅटर राहुल केने आता मात्र मैदानामध्ये येतोय. संघाची धावसंख्या धावपृष्ठ स्थिर आहे 64 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. प्रणय भोईर शेवटचं षटक चालतोय. इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट. हलूवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न मात्र दिशेवर नियंत्रण ठेवू शकलेलं नाही. दिशान चेंडू. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर 65 धावा. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. चेंडू सरळ निघून जातो या इष्टरक्षक हातामध्ये. किरण रमेश भोईर इष्टरक्षकच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि त्यांनीच पॅक केलेला संघ आहे. आपण पाहतोय किरण रमेश भोईर फॅम टीम आवा स्पोर्ट्स भिनार. इथे मात्र फोर्स केला चेंडूला. उंची जास्त लांबी कमी. सुनील सेफ हँड गोल्डन आर्म चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला.
आणखीन एक फलंदाज गोसी ब संघाचा राहुल केने बाद. सहावा फलंदाज बाद झालेला आहे या रियान इंडिया बजाज गोडसे ब संघाचा राहुल केनीच्या रूपाने. धावसंख्या कायम धावपलकडे पाहतोय आपण 65 धावा. न्यू बॅटर मेघराज केने, पवन केने याचा बंधू आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. मेघराज केने हे नाव खरं तर समोर आला ज्यावेळी सोनाली ग्राउंडवर जनमन सरवली विरुद्ध सर्व फलंदाज बाद झाले. त्यांनी या मेघराज केने यांनी त्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये जवळजवळ पराभूत झालेला सामना गोडसे ब संघाला जिंकून दिला होता आणि तिथून मात्र मेघराज केने हे नाव भिवंडी तालुक्यामध्ये प्रकाशात आलं. तोच मेघराज केने हो केलेल्या चेंडूला, कारण या फलंदाजाकडे भरपूर धावांची भूक आहे. चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. दरम्यान आगमन होते आमच्या व्यासपीठावर विश्वनाथ पाटील साहेबांचा. त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित जयकुमार चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर सत्काराकडे आपण वळणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये आपण सत्कार करूया नुकताच. नक्कीच तत्पूर्वी आपण टार्गेटकडे देखील जाऊया. टार्गेट दिलं गेले ते 17 धावांचा, कारण 69 धावा गोडसे ब संघाने पहिल्या इनिंग मध्ये कुठून काढलेत. बोलू आपण सत्काराकडे या. आपल्यामध्ये या ज्यांच्या माध्यमातून नेट सुविधा नक्कीच आम्हाला स्पॉन्सर केले गेले रमा मात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला नेटची सुविधा पुरवण्यात आल्याने. मित्रांनो खास वैशिष्ट्य म्हणजे ते बॉडी बिल्डर आहेत. हेल्थ इज वेल्थ नक्कीच आपण म्हणू शकतोय. आपण पाहू शकता बॉडी बिल्डर नक्कीच म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्या माध्यमातून नेटची सुविधा देखील आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये वडघर गावचे समाजसेवक वैभव पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान अर्जन कमिटी मेंबर कुणाल पाटील यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण करणार आहोत. या आपण पाहू शकता समाजसेवक वडघर वैभव पाटील साहेबांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातो. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये या समाजसेवक वडघर उज्ज्वल पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण करणार आहोत. संतोष पाटील साहेबांना विनंती असेल कारण तिसऱ्या दिवसात ते एमडी आहेत मॅनेजिंग डायरेक्टर आणि त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच हा सन्मान आपण करत आहोत. हे आपण पाहू शकता माहिती उप देणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मानचिन्ह. हे सन्मानचिन्ह नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये या उत्कृष्ट गोलंदाजी पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले ते या रिहान पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान देखील आपण करणार आहोत. कुणाल पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते लिटल चॅम्प्स आहेत नक्कीच रिहान पाटील आपण पाहतो आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले गेले आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातो. हे आपण पाहू शकता शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये बॉडी बिल्डर संदेश पाटील साहेब उपस्थित आहेत. महाराष्ट्र श्रीसाठी नक्कीच त्यांची नुकतीच निवड देखील झालेली आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण करणार आहोत. संतोष पाटील आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. बॉडी बिल्डर संदेश पाटील साहेब आपण पाहतो हेल्थ इज वेल्थ धनसंपदा आरोग्य संपदा नक्कीच आपण पाहतोय आणि बॉडी बिल्डर संदेश पाटील साहेबांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे
दरम्यान आगमन होते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या क्रीडा नगरीमध्ये आपल्या व्यासपीठावर आगमन होतं यशवंत सोरे साहेबांचं. त्यांच्या समोर नक्कीच आपण पाहतो या इतर मान्यवर देवराजी पाटील साहेब, जितेंद्र पाटील साहेब ज्यांच्या अर्धकलिनिकेचा प्रथम नागरिक वडघर गावचे आहेत आणि इतर मान्यवर आपण पाहतोय. यशवंत सोरे साहेब आपल्या क्रीडा नगरीमध्ये आमच्या व्यासपीठावर आलेले आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. यशवंत सोरे साहेब भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष. तर सेकंड इनिंगला सुरुवात. सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज देऊ की माझे सगळे समोरचे व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांचा. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. डॉट बॉल निर्माण इथे सुरुवात झाली. लक्ष जर आपण पाकले गेलं तर जे ठेवलं गेलं 70 धावांचं लक्ष. नुकतंच शुभ आगमन झालं. क्रिकेटवरती ज्यांचं नेहमीच प्रेम राहिलं बट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय पकीला आणि हा मोठा धक्का. कारण बॅटर बाद झाला प्रणव. बघा जो उल्लेख मी करत होतो की नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं क्रिकेटवरती नेहमीच ज्यांचं प्रेम राहिलं भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय यशवंतजी सोरे साहेबांचं शुभागमन आज झालं आणि आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. साहेबांचं मी पुन्हा एकदा कालिका माता स्पोर्ट्स वडघरच्या वतीनं जॉयकुमार ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तसेच तुम्ही पाहू शकता आदरणीय संतोषजी मोगरे साहेबांची देखील शुभ उपस्थिती आज आपल्याला स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. त्यांचे देखील हार्दिक स्वागत आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं ज्यांच्या अर्धांगिनी सध्याच्या घडीला विद्यमान सरपंच आहेत वडघर गावच्या सौभाग्यवती पौर्णिमाताई जितेंद्र पाटील मॅडम आणि आज जितेंद्रजी पाटील साहेबांची शुभ उपस्थिती आपल्या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. आणि त्याचप्रमाणे तसेच विश्वनाथजी भालचंद्र पाटील साहेबांची देखील उपस्थिती त्यांना देखील तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच आणि त्याचप्रमाणे टॉस बॉक्स आम्हाला पुरस्कृत झाला देवराज भालचंद्र पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि तसेच नेहमीच कालिका माता स्पोर्ट्स वडघरला नेहमीच ते सपोर्ट करत असतात आणि आज त्यांची देखील मोलाची उपस्थिती आपण पाहतोय. बट इथे पहिला धक्का लागला. 70 धावांचा चेज प्रणवचं थांबणं गरजेचं होतं. बॅटच्या आतली काढा लागली. फानलेगला फिल्डर आहेत आणि दरम्यान एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. मग या 70 धावांच्या चेजमध्ये खऱ्या अर्थाने लढत तेव्हा होऊ शकली असती जेव्हा प्रणय मैदानाच्या आतमध्ये खेळला असता. बट प्रणव इथे बाद झाला आणि ती एक फार टोचणारी गोष्ट. पण अजून देखील मी म्हणेन मॅच भरपूर बाकी आहे. इथनं देखील जर चांगली बॅटिंग केली तर चेज होऊ शकतोय. बट पवन केने फुल लेंथ डिलिव्हरीज टाकतोय आणि त्याच्यावरती जर आपण पाकले गेलं क्रॉस रँक खेळण्याचा प्रयत्न प्रणवने देखील केला आणि त्यानंतर सेकंड बॉलवरती तो बोल्ड झाला आणि आतापर्यंत आपण पाकले धाव फळक फक्त एक आणि एक झटका देखील लागला. क्रॉस द लाईन खेळण्याचे वारंवार प्रयत्न केले जातात बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट होत नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू. कारण मग जर आपण पवनची गोलंदाजी पाहिली तर लेफ्ट आर्मर आहे आणि प्लस राऊंड द विकेट गोलंदाजी करतो. त्याचा अगेन्स्ट क्रॉस द लाईन खेळणं हे तितकंच चांगलं करा त्यांना ऑप्शन नाही. बट हा फटका चांगला आहे. पंच केलं इनफिल्डला क्लिअर केलं बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. यस आज गोडसे बी संघ जर आपण पाहिला तर रिहान इंटरप्राइजेस या नावाने खेळत आहे आणि हा संघ भाऊदादा पाटील आणि तसेच प्रमोददादा पाटील या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला आणि चांगला खेळ या संघाचा आपण पाहतो. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये 5 धावा 1 धक्का लागला. सेकंड ओव्हर भावेशचा पहिलाच बॉल फुल लेंथ होता. बॉलर बॅकस्ट्रोक खेळले होते. चांगली फिल्डिंग भावेश पवारची राहिली. डॉट बॉल येतो आणि बघा आता जर आपण समीकरणाचा विचार केला तर इथं 17 चेंडूंवरती 65 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. हा फुल टॉस आहे बट मिस्टॅमिंग हवेमध्ये कॅच पकडली जाईल का. फिल्डर आहेत. यस कॅच पकडली जाईल. धक्का आता दुसरा लागला. टीम भिनारला.
दुसरा झटका लागला. बॅटर बाद झाले किरण. बघा हा चेज खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकला असता, बट त्यासाठी स्टार्ट मॅटर करत होता. बट सुरुवात खराब राहिली आणि त्यामध्ये आपण पाहिले की प्रणव देखील लवकर बाद झाला. तर त्यानंतर किरण देखील बाद झालेत. अवघ्या 8 चेंडूंचा खेळ आतापर्यंत त्या पहिल्या सत्रामध्ये झाला. धाव फलक फक्त 5, 2 धक्के लागलेत. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रणय येतोय क्रमांक 4. पहिलाच बॉल सलमान देत असताना मिळेल एक सिंगल. बघा सध्याच्या घडीला सिंगल डबल जास्त काही इम्पॅक्ट या मॅचमध्ये टाकता येणार नाही या टीम बिनारला. जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं, जिंकायचं तर मोठे फटके इथे खेळावे लागतील. ॲटलिस्ट मी म्हणजे इंटेंट तरी दाखवायला हवा. कारण बघा खेळाचा भाग, बघा हार जीत हा खेळाचा भाग आहे. बट आपण लढलो किती, प्रयत्न केले किती, ही गोष्ट देखील मॅटर करते. कारण बघा इतिहास पराभवांची देखील नोंद ठेवतो, बट तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे. आणि यावेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ द पेज डिलिव्हरी होती. पडल्यानंतर अगदी धीमा गतीने हा चेंडू आला. आणखीन एक निर्धाम. आणि ज्याप्रमाणे दोन्ही फलंदाजांची बॉडी लँग्वेज पाहायला मिळत आहे, असं वाटतंय की पराभव स्वीकारला. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला इंटेंट, ते देखील पाहायला मिळत नाही आहे. फुल लेन टाकला ऑन साईडला हा फटका. फिल्डर आहे डीपमध्ये किशोर. मिळेल फक्त एक सिंगल. धाव फळकी एका धावेच्यामध्ये ना त्या स्कोर कार्ड पुढे जातोय. 7 धावा धाव फळकावरती. आणि तसेच बघा फायनल मॅच जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा एक प्राईज आहे, ते मी थोड्या वेळात अनाऊन्स करेन. शफल होऊन खेळलेत आणि गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे. फिल्डर धावतायत किशोर, बट हा बॉल निघून जातोय लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. शुभ सन्मान आपण करूया. भरपूर सारे प्रमुख अतिथी आज व्यासपीठावरती या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत. आणि त्यामध्ये आजचे आमचे प्रमुख अतिथी भारतीय जनता पार्टीचं एक भरपूर मोठं नेतृत्व, तसेच भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय यशवंतजी सोरे साहेबांची आज बहुमूल्य उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभली. आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता कालिका माता स्पोर्ट्स वडघरचे आधारस्तंभ देवराजी पाटील साहेबांना मी विनंती करतो, आपला शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे. समस्त ठाणे जिल्ह्यामधला भारतीय जनता पार्टीचं एक मोठं नेतृत्व, भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय यशवंतजी सोरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. आज अगदी वेळात वेळ काढून साहेबांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवलेली आहे. आणि मी म्हणेन क्रिकेटवरती त्यांचं नेहमीच प्रेम राखलं, कारण बहुतांश आपण पाहत असतो अगदी वेळ काढून ते प्रत्येकी स्पर्धेला भेट देत असतात, योगदान देत असतात. आणि आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेली आहे. देवराजी पाटील दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो. महाराष्ट्राचं महावस्त्र, ही मायेची शाल आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातो. बघा बिझी शेड्यूल असतो, बट क्रिकेटची कोणतीही स्पर्धा असू द्या वेळ काढून ते नेहमीच उपस्थिती दाखवतात. आणि आज त्यांची ही शुभ उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. साहेबांचं मी विशेष आभार व्यक्त करतो कालिका माता स्पोर्ट्स वडगरच्या वतीनं, की आज आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवली. त्यानंतर संतोषजी मोगरे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा देवराज दादांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. शुभ सन्मान केला जातो. संतोषजी मोगरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा यशवंतजी सोरे साहेब तसेच संतोषजी मोगरे साहेब यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागच्या दिशेने आता आपण जाऊया. जर आपण पाकलं कपिल टाकतो हे तिसरं षटक आणि एक शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये आता शिल्लक असेल. 2 मोठे फटके आपण पाकले या ओव्हरमध्ये जरूर, बट या सामन्यामध्ये आता जास्त काही उरलेलं नाही आहे, फक्त औपचारिकताच बाकी आहेत. स्विच हिटचा फटका खेळलेत, गॅपमध्ये आहे आणि हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. आणखीन शुभ सन्मान आपण करूया. साई श्रद्धा एंटरप्राइजेसचे मालक सन्मान्य विश्वनाथजी पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. आणि हा सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय आणि याच दरम्यान शुभ आगमन होतोय सन्माननीय नंदकुमार भालचंद्रजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभ आगमन होतं. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपण पाहू शकता वडगर गावचे समाजसेवक जालिंदरनाथ पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्लॉक स्वीपचा फटका येतो आणि दरम्यान जर आपण इथे पाहिलं तर हा बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर गेला. षटकार आपण शुभ सन्मान देखील करूया. आपल्यामध्ये विश्वनाथजी पाटील साहेब उपस्थित आहेत जे साई श्रद्धा एंटरप्राइजेसचे मालक आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य देखील लाभलं. शुभ सन्मान आपण करूया. तसेच आदरणीय जयेंद्रजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालं ज्यांच्या अर्धांगिनी खऱ्या अर्थाने विद्यमान उपसरपंच आहेत. साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये आता खेळ जो शिल्लक आहे चेंडू शिल्लक आहेत. स्वीप करायचा होता बट जर आपण पाहिलं तर बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे नाही आहे. का भिन्नार संघाकडून देखील ही अपेक्षा आम्ही नक्कीच ठेवत होतो की एक यंग टीम आहे जिद्दीने खेळतील एक चांगली फाईट नक्कीच देतील बट तसं काही झालं नाही आहे. आणि हा फटका जबरदस्त मिडल ऑफ द बॅट बॉलला थेट पाठवलाय. काऊ फेसला क्लिअर करत असताना आणखीन एकदमदार फटका षटकार